नमस्कार मंडळी. तर आज आपण शेगाव स्पेशल कचोरी बनवणार आहोत. इथे 2 वाटी मैदा घेतलाय, चवीनुसार मीठ घालायचे, 4 चमचे तेल घालायचे. आपल्याला घट्टसर याची कणिक मळून घ्यायची. कणिक छान मळून घेतली की आता याचा मसाला करूयात. 2 चमचे धने, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशोप आपल्याला हे भाजून घ्यायचं आणि याचं जाडसर अशी पूड करून घ्यायचे. आता यामध्ये हिरवी मिरची, आल्याचा तुकडा आणि लसूण बारीक करून घ्यायचं. एकदम कढईमध्ये तेल घालायचे, बारीक केलेली हिरवी मिरची घालून घ्यायची, मस्त अशी परतून घ्यायची. आता हळद, लाल तिखट, गरम मसाला घालून आपल्याला छान असं परतायचं. त्यानंतर जो भाजून घेतलेला मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे आपल्याला आता यामध्ये आणि छान असं मिक्स करून 1 वाटी भरून बेसन पीठ घालायचं. चवीनुसार मीठ घालायचे आणि छान असं 5 मिनिटं बेसन पीठ आपल्याला परतून घ्यायचं. याचा पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर खाली दिलेल्या त्रिकोणावरती टच करा, म्हणजे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दिसेल. मस्त अशा पद्धतीने कचोरी बनवून घ्यायची आणि आपल्याला छान अशी कचोरी तळून घ्यायची. अगदी सोप्या पद्धतीने आपल्या कचोरी तयार झालेल्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की